22 फेब्रुवारी ते 22 मार्च गाठीभेटी घेणार, सरकारला जमत नसेल तर रस्त्यावर उतरणार। आता आंदोलन मुंबईमध्ये, मनोज जरांगेंचा राज्य सरकारला थेट इशारा। संतोष देशमुखांच्या हत्येची घटना खपवून घेतली जाणार नाही, सर्व दोषींवर कारवाई करणार, देवेंद्र फडणवीसांचं देशमुख कुटुंबियांना आश्वासन। कुंटेफळ तलावासाठी दगड मारणाऱ्यांची मनं जिंकली, एका शब्दावर फडणवीसांनी 300 कोटींची मदत केली। बीडच्या कार्यक्रमात सुरेश धस यांच्याकडनं मुख्यमंत्र्यांचं कौतुक। रामराजे नाईक निंबाळकरांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या घरावर इन्कम टॅक्सचा छापा, पुणे आणि साताऱ्यातल्या बंगल्यामधली झाडाझडती। राहुल सोलापूरकरला गोळ्या घातल्या पाहिजेत, खासदार उदयनराजे भोसलेंची संतप्त प्रतिक्रिया। वाल्मिक कराड विरोधातील ईडी चौकशीची मागणी मुंबई हायकोर्टानं फेटाळली, याचिकाकर्ते केतन तिरोडकरांना ठोठावला 20,000चा दंड। महाकुंभमेळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अमृत स्नान, प्रयागराजमधल्या महाकुंभमेळ्यातल्या त्रिवेणी संगमामध्ये केलं स्नान। आणि राजधानी दिल्ली भाजपच्या ताब्यात येण्याची शक्यता, आम आदमी पार्टीला धडकी भरवणारे एक्झिट पोल समोर, राजधानी दिल्लीमधली आपची सत्ता उलथवून भाजपचा उदय होण्याचा अंदाज। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।